नमस्कार, रामराम मंडळी. तर गुरु अँड मम्मीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. प्रेग्नन्सीमध्ये ना बरेच मूड स्विंग्स होतात, क्रेविंग्स होतात, काही ना काही खाण्याची इच्छा होते. तसं मला पण होते आणि मला जास्त करून ना बाहेरचं फास्ट फूड म्हणजे आवडतंच, पण त्याच्यापेक्षाही जास्त ना या प्रेग्नन्सीमध्ये कोणाच्या तरी हातचं गरमागरम घरचंच खाण्याची खूप जास्त इच्छा होते. मी बऱ्याच दिवसांपासून गुरुच्या पप्पांना म्हणत देखील होते की मी ना कधी एकदा डिलिव्हरीसाठी गावाकडे जाईल आणि तिथे मस्तपैकी ना चुलीच्या हारात भाजलेलं वांग्याचं भरीत, तसेच हारामध्ये भाजलेली गरम गरम ज्वारीची भाकरी हे कधी एकदा खाईल ना असं झालं आहे मला. आणि अचानक गुरुच्या पप्पांचं ना गावी जायचं ठरलं होतं आणि काय योगायोग बघा, आमच्या सासूबाईंनी ना गावाकडचे मस्त ताजे वांगे दिले होते आणि सोबत मिरच्या देखील, असं बरंच काय काय माळवं दिलं होतं. मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर देखील केलंच होतं. आणि कैऱ्या तर आपल्याला खूपच आवडतात ना, आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये तर जास्त क्रेविंग होते ना. आता सीझन देखील चालू आहे आणि त्या कैऱ्या देखील आणल्या होत्या, म्हणून म्हटलं चला आता या सर्वांचा ना आनंद घेऊया. म्हणून इथे मस्तपैकी ना आता चूल तर नाही मांडली, पण म्हटलं गॅसवरतीच कढईत भाजून वांग्याचं मस्तपैकी भरीत करावं, म्हणून छान असं वांग्याचं भरीत केलं. आणि त्यानंतर चुलीवरच म्हणते, गॅसवर भाकर देखील भाजून घेतली. आणि हाच मेन्यू जर चुलीवर बनवला असताना तर मला 100% खात्री की याची चव ना कितीतरी पटींनी अजून वाढली असती. आणि तसंही स्वतः बनवून खायचं म्हटलं ना तर लगेच्या लगे गरम गरम कितीही प्रयत्न करा, खाताच येत नाही. त्याच्यामध्ये थोडाफार वेळ का होईना जातोच. आणि त्यामुळे मग ते एकतर भाजी गार झालेली असते किंवा भाकरी गार झालेले असतात, असं काहीच होतं. सो आता काही दिवसांनंतर जायचंच आहे गावी, म्हणून म्हटलं चला जसं होते तोपर्यंत आपलं स्वतः करायचं, नंतर परत आयतं गरमागरम कोणाच्या तरी हातचं खायचं. आता माझ्या चपात्या असो किंवा भाकरी पूर्णच तव्यावर पसरतील एवढ्या मोठ्या मोठ्या असतात. नाजूक असं काय आम्हाला बनवायला येतच नाही. गुरुचे पप्पा देखील मला बऱ्याच वेळा म्हणतात भाकरी असू दे पण किमान चपाती तरी लहान बनवत जा. त्यांना मोठ्या मोठ्या चपात्या अजिबात आवडत नाहीत आणि माझ्या चपात्या एकदम मोठ्या असतात. कितीही छोटा गोळा घेऊ द्या ते मग एकदम पातळ पातळ करत ती मी एकदम तव्यावर पसरेल एवढेच बनवते. काय करणार, हाताला सवय लागली आणि जसं बनवते तसंच तुमच्याशी शेअर करते. आता इथे मस्तपैकी भाकरी वगैरे भाजून घेतली होती. मग म्हटलं चला आता मिरच्या ज्या गावाकडून आणल्या होत्या ना, तशा तर फ्रीजमध्ये बऱ्याच मिरच्या होत्या, पण गावाकडून एकदम फ्रेश मिरच्या आणल्या होत्या ना, त्याचा कलर वगैरे नॅचरल कलर असतो, तर त्याच्यावर अजिबात औषध फवारणी वगैरे काहीच नव्हती घरचं असल्यामुळे. आणि त्या मिरच्या पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं आणि मला मिरचीचा ठेचा खाण्याची खूप जास्त इच्छा झाली होती. प्रेग्नेन्सीमध्ये असं होते, पहिल्यांदाच यावेळेस होते, नाही तर गुरुच्या वेळेस मला वाटतं मी पूर्ण 9 महिने मिरचीचा ठेचा खाल्ला असेल. यावेळेस इतकं नाही, पण या मिरच्या पाहून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं, म्हणून म्हटलं चला आता इथे देखील बनवून घेऊया. आणि मला असं झालं होतं त्यानंतर की अरे मिरचीचा ठेचा खाऊ की आता वांग्याचं भरीत खाऊ, कारण एवढं छान टेस्ट झाली होती दोन्हीची पण. आणि मिरचीचा ठेचा बनवताना कधी पण लक्षात ठेवायचं की सुरुवातीला लगेच तेल ओतायचं नाही. तुम्हाला जर खूप जास्त तिखट आवडत असेल ना तर मग तुम्ही सुरुवातीला मिरची भाजतानाच तेल ओतू शकता, परंतु जर कमी तिखट हवे असेल ना तर सुरुवातीला मिरच्या तव्यावर भाजून घ्यायच्या आणि ती पूर्ण जरा बऱ्यापैकी भाजल्यानंतर परत मग शेवट तेल टाकायचं, जेणेकरून मिरच्याही म्हणजे जास्त तिखट होणार नाही, ठेचा आपला तिखट होणार नाही. अशा प्रकारे आपलं जे काही तुमचं सामान असेल ते टाकू शकता. तर मी ते साधे सिंपल पद्धतीने गावरान लसूण शेंगदाणे वगैरे टाकून असं भाजून घेतला आणि त्यानंतर तांब्याने रगडून घेतला. थोडंसं गार झाल्यानंतर रगडायचं आणि अशा प्रकारे आपला मस्तपैकी मेन्यू तयार आहे. मस्तपैकी गरमागरम भाकरी, वांग्याचं भरीत आणि मिरचीचा ठेचा असं एन्जॉय केला. आणि तसेच गावाकडून सासूबाईंनी ज्या कैऱ्या दिल्या होत्या त्या दुपारच्या वेळेस त्या पण देखील अशा जेवताना म्हणजे एन्जॉय केलं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा.